नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे. वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, मी आज तुला लोकमान्य टिळकांच्या निर्भीडपणाची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे लोकमान्य टिळकांचा निर्भीडपणा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना ठासून सांगणारे लोकमान्य यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. बाळा, त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे. त्यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला असला तरी त्यांची जडणघडण व शालेय शिक्षण पुण्यात झाले. शाळेत टिळक हे खूपच हुशार होते, पण लोकप्रियही होते. कोणतेही गणित सांगितल्यानंतर सर्वांच्या आधी पटकन सोडविण्यामध्ये नेहमी त्यांचा पहिला नंबर होता व गणितात ते तरबेजही होते. एकदा गुरुजी वर्गात आले. सर्व विद्यार्थी वर्गात बसलेले होते. गुरुजींनी विद्यार्थ्यांना काल एक गणित प्रकार पद्धती शिकवलेली होती. त्याची आठवण गुरुजींनी विद्यार्थ्यांना करून दिली. त्या विद्यार्थ्यांमध्ये टिळकही होते व त्याच पद्धतीने हे गणित सोडवायला सांगितले. पाटीवर गणित सोडवून झाले की पाटी उलटी करून ठेवा अशी सूचना देऊन गुरुजी त्यांचे राहिलेले लिखाण पूर्ण करीत होते. गुरुजींचे लिखाण पूर्ण झाल्यावर गुरुजींनी पाट्या तपासायला सुरुवात केली. गुरुजी तपासत टिळकांपर्यंत गेले व टिळकांची पाटी तपासली. गुरुजींना माहीत होते की टिळकांचे गणित हे बरोबरच असणार. टिळकांचे गणित बरोबरच होते, पण गुरुजींनी शिकवलेल्या पद्धतीने ते सोडवलेले नव्हते. गुरुजींनी टिळकांचे गणित पाहिले व त्यांच्या पाटीवर फुलीचे चिन्ह दिलं. फुलीचं चिन्ह म्हणजे चूक बरं का बाळा. ते पाहून टिळकांना थोडं आश्चर्य वाटलं की आपलं उत्तर बरोबर आहे तरी चूक असे का बरं गुरुजींनी दिले असणार. टिळक हे लहानपणापासूनच करारी स्वभावाचे होते व स्पष्ट वक्तेही होते. त्यामुळे टिळकांनी लगेचच गुरुजींना प्रश्न केला, गुरुजी, माझे उत्तर बरोबर आहे तरी तुम्ही चूक का दिले. तर त्यावर गुरुजी काय म्हणाले माहिती आहे, तुझं उत्तर बरोबर आहे, पण मी जी पद्धत तुला शिकवलेली होती त्या पद्धतीने हे गणित तू केलेले नाहीस, त्यामुळे तुझे गणित मी चूक दिले. मी शिकवलेले आहे त्याच पद्धतीने गणित करायला पाहिजे होते. यावर टिळक म्हणाले, मी जी काही पद्धत केलेली आहे ती पण बरोबरच आहे, कारण मी जेव्हा रत्नागिरीला होतो तेव्हा माझ्या बाबांनी मला हीच पद्धत शिकवलेली होती. या पद्धतीने पण आपण हे गणित सोडवू शकतो. गुरुजी काही केल्या ऐकायला तयार नव्हते. गुरुजींनी त्यावर फुली मारली व तास संपला म्हणून गुरुजी वर्गाच्या बाहेर गेले. लगेचच टिळकांनी आपली पाटी घेऊन
मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले व त्यांनी मुख्याध्यापकांना गणित दाखविले व घडलेला संपूर्ण प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला व तेथे गुरुजीही मुख्याध्यापकांच्या खोलीत आलेलेच होते. मुख्याध्यापकांवर योग्य न्याय करायची जबाबदारी होती. मुख्याध्यापक खूप हुशार होते. मुख्याध्यापकांनी पुण्यातील श्रेष्ठ गणिताचे शिक्षक छत्री सर यांना बोलावून घेतले व त्यांना टिळकांच्या पाटीवरचे गणित दाखविले. छत्री सरांनी ते गणित काळजीपूर्वक पाहिले व टिळकांना शाबासकी दिली. इतके अवघड गणित इतक्या छान पद्धतीने सोडवले म्हणून मुख्याध्यापकांनी व गुरुजींनी त्यांचे खूप कौतुक केले. छत्री सर हे मुख्याध्यापकांना व गुरुजींना म्हणाले, ही पद्धतही बरोबर आहे. इतक्या लहान वयात एवढे छान पद्धतीने गणित या बाळाने सोडविले, ही कौतुकाची गोष्ट आहे. हे ऐकताच त्या लहानशा टिळकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि आपले गणित बरोबर आहे याचे त्यांना खूप समाधान वाटले. तर बाळा, लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील हा प्रसंग आपल्याला हे सांगतो की अन्याय कधीही सहन करायचा नाही. मग तुम्ही कितीही लहान असोत किंवा कितीही मोठे असोत, आपण बरोबर असल्यावर निर्भीडपणे न्याय मागायचा आणि तो मिळवायचाच. बाळ गंगाधर टिळक याच स्वभावामुळे लोकनेते बनले व आपण त्यांना लोकमान्य म्हणतो. तर बाळा, तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीने न्याय मागशील व इतरांनाही न्याय मिळवून देशील हे मला माहीत आहे. धन्यवाद.